हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस आणि पुरी ही याची रेसिपी बघणार आहोत. आज आपण आमरस बनवण्यासाठी मी कुठेही मिक्सरचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा खूप मस्त आमरस बनून तयार होणार आहे. टेस्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही होणार. आणि गव्हाच्या पिठापासून मी पुरी बनवणार आहे, तीसुद्धा अगदी कमी तेलकट आणि एकदम टम्म फुगलेली आणि एकदम खुसखुशीत अशी पुरी बनवणार आहोत आपण. खायला खूप छान लागेल. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये माझ्याकडे एक वाटी आहे. त्या वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छान असं चाळून घ्यायचं. पीठ चाळून घेतल्यामुळं पिठामधले जाडसर कण बाजूला निघतात. आता 1 चमचा इतकं मी मैदा घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता त्याच चमच्याने मी 1 चमचा एकदम बारीक रवा इथं घालणार आहे. बारीक रवा तुम्ही नक्की वापरा, जास्त नाही, 1च चमचा इतकं घालायचं आहे. याच्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते आणि बारीक रवा घातल्यामुळं या पिठामध्ये छान मिक्स होतं हे. आता चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा छोटा चमचा इथं साखरेची पावडर घातलेली आहे. मी साखर बारीक करून घेतली होती ती. तर ते नक्की वापरा तुम्ही. आणि पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थंडच वापरायचं आहे, गरम करायची आवश्यकता नाही. फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे, एक्स्ट्रा तेल घालायची सुद्धा आवश्यकता नाही. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आधी. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून याचा जितका घट्ट गोळा बनवता येईल तितका घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी थोडंच घाला, म्हणजे गोळा बनवायला सोपं जाईल. एकदम घट्टसर गोळा बनवायचा आहे, अजिबात मऊ बनवायचा नाही, म्हणजे पुरी लाटायला सोपं जातं आणि पुरी परफेक्ट बनतात. अजिबात मऊ गोळा बनवू नका. आता कणिक माझी भिजवून तयार आहे, मळून तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढायचं आणि याच्यावरती प्लेट ठेवून हे 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. पीठ आपलं साईडला भिजते तोपर्यंत आपण आमरसाची तयारी करून घेऊयात. मी 4 हापूस आंबे घेतले होते. ते अर्धा तासापूर्वी मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता हे स्वच्छ धुवून घेऊयात आपण. एकदम व्यवस्थित हे धुवून घ्यायचं आहे. याच्यावरती पावडर वगैरे असते. आंब्याचा चीकसुद्धा लागलेला असतो, तर छान असं हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आंबे धुवून झालेले आहेत. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं देठ काढून घेतलेलं आहे मी आणि हे या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा. मी 2 पद्धतीने दाखवणार आहे कट करून आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला कोणती सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आमरस बनवू शकता. अशा 2 वेगळ्या फोडी आणि कोय बाजूला काढलेली आहे. दुसरं म्हणजे या आंब्याचं देठ काढल्यानंतर पूर्ण साल एका साईडला काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण फक्त साल बाजूला काढणार आहोत. या पद्धतीने आंबे आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला कुठलं सोपं जाईल ते तुम्ही मेथड यूज करू शकता. आता मी एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यावरती आपण जी पुरण बारीक करतो ती चाळण असते ती ठेवून द्यायची आहे याच्यावरती, जेणेकरून आमरस व्यवस्थित भांड्यामध्ये पडेल. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं चांगलं स्मॅश करून आंब्याचा गर आहे तो काढून घ्यायचा आहे. या पद्धतीनं जर आंबा कट करून त्याचा आमरस बनवला तर आतमध्ये जर आंबा खराब असेल तर आपल्याला कळू शकतं. त्याच्यामुळं मी शक्यतो हीच मेथड वापरते. बघू शकता एकदम मस्त असं गर पूर्णपणे बाजूला झालेला आहे. आता फक्त साल काढलेला जो आंबा होता त्याचा सुद्धा याच पद्धतीने गर सगळा व्यवस्थित बाजूला काढून घेऊयात. खूप सोपी पद्धत आहे. शिवाय आंबा जर आतमध्ये खराब असेल तर ते सुद्धा कळतं. त्याच्यामुळं अशा प्रकारे साल काढून किंवा फोडी बनवून या पद्धतीने त्याचा गर वेगळा करून आमरस बनवू शकता. मिक्सरला जर बनवायचा असेल तर बनवू शकता, पण ती चव थोडीशी वेगळी लागते.
मिक्सरपेक्षा या पद्धतीने बनवलेला आमरस खूप छान लागतो टेस्टला। पोळीसुद्धा किती सुंदर साफ झालेली आहे बघा, अजिबात गर शिल्लक राहत नाही। शिवाय आंब्याचे धागेदोरे असतात ते सुद्धा चाळणीमध्ये शिल्लक राहतात। आता सगळा पल्प काढून तयार आहे। याच्यामध्ये मी अर्धी वाटी किसलेला गूळ ॲड करणार आहे। आंब्याच्या गोडीनुसार गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल। आता हे छान मिक्स करून गूळ विरघळवून घ्यायचा आहे। छान असा गूळ विरघळलेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ तुम्ही नक्की वापरा, खूप छान टेस्ट येते। आता 4-5 काळी मिरी मी इथं कुटून घेतलेलं आहे ते सुद्धा घातलेलं आहे आणि पाव चमचा वेलायची पावडर घालायचं आहे, छोटा पाव चमचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। काळी मिरी घातल्यामुळं आमरस पचायला हलकं जातं असं म्हटलं जातं, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर सुद्धा घालू शकता, थोडीशी सुंठ पावडर वापरायची। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि आपला आमरस एकदम परफेक्ट असं तयार झालेला आहे। आमरस तयार झालेला आहे। आता आपण पुरी करायला घेऊयात। कणिक सुद्धा छान 20 मिनिटं भिजलेली आहे। आता परत एकदा थोडंसं हे मळून घ्यायचं आहे। थोडीशी आधीपेक्षा थोडीशी मऊ झालेली आहे बघा, जास्त मऊ बनवायची नाही बिलकुल सुद्धा, घट्टसरच गोळा ठेवायचा आहे। आता आपल्याला हवा तितका छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तेल लावून याची पुरी लाटून घ्यायची आहे। पीठ लावायचं नाही, तेल सुद्धा जास्त लावायची गरज नाही, थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून कणिक आपल्या पोळपाट किंवा लाटण्याला चिकटणार नाही इतपतच तेल लावायचं आहे। अगदी एक बोटभर थेंबभर तेल लावायचं आहे आणि छान अशी गोलसर पुरी लाटून घेऊयात। पुरी लाटून तयार आहे। एकदम पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसर ठेवलेली आहे बघा। आता ही एक साईडला ठेवून देऊयात आणि अजून एक पुरी मी लाटून दाखवते। पीठ लावल्यामुळं आपलं तेलसुद्धा खराब होतं, तेलामध्ये पीठ सगळं निघून पडतं। शिवाय पुरी जास्त तेलकट होते, त्याच्यामुळं तेलाचा थोडासा वापर करून पुरी तुम्ही लाटू शकता। आता पुरी लाटून तयार आहेत सगळ्या। गॅसवरती तेलसुद्धा गरम झालेलं आहे कढईमध्ये। आता आपण बनवलेल्या पुरी याच्यामध्ये तळून घेऊयात। झाराच्या मदतीने थोडंसं कडेला असं प्रेस करायचं आहे, म्हणजे पुरी छान टम्म फुगते। जास्त वेळ एक बाजू भाजायची नाही, अगदी 15 सेकंद एक साईड आणि दुसरी साईड सुद्धा 15 सेकंद, 10 ते 15 सेकंद ठेवायचं आहे, जास्त उलटपलट सुद्धा करायचं नाही। आता ही पुरी तयार आहे, तर ही काढून घेऊयात बाजूला। दुसरी एक पुरी आपण तळून बघूयात। सगळ्या पुऱ्या अशा मस्त टम्मटम्म फुगणार आहेत आपल्या। थोडंसं साईडनी प्रेस केल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी टम्म पुरी आपली फुगलेली आहे। अगदी 10 सेकंद मी ठेवलेला आहे आणि पलटी केलेला आहे। परत 10 सेकंद ही छान अशी पुरी भाजून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे। जास्त उलटपलट केल्यानंतर पुरी फुटू सुद्धा शकते, आतमध्ये तेल जाऊ शकतं, ऑइली बनते, त्याच्यामुळे जास्त उलटपलट करायचं नाही। ही सुद्धा पुरी मी दाखवते तुम्हाला, मस्त छान अशा फुलतात आणि बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात। या पद्धतीने तुम्ही नक्की पुरी बनवून बघा आणि कलर सुद्धा खूप सुंदर सुरेख आलेला आहे। आपण जी साखर वापरलेली, साखरेचं पावडर वापरलेलं आहे थोडंसं, तर त्याच्यामुळे कलर सुद्धा सुरेख येतो आणि ऑइली सुद्धा खूप कमी होतात या पुऱ्या। तर या पद्धतीने तुम्ही नक्की पुरीची रेसिपी बनवा। आमरस सुद्धा एकदा बनवून बघा, खूप छान रेसिपी आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। सगळ्या पुऱ्या इथं तळून तयार आहेत आणि बघू शकता सगळ्या पुऱ्या अशा छान टम्म फुगलेल्या आहेत। कलर सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे। अगदी कमी तेलकट तुम्हाला जवळून दाखवते मी, खूप कमी तेलकट झालेल्या आहेत पुऱ्या आणि एकदम दाटसर असा आमरस सुद्धा तयार आहे। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। वरून थोडेसे काजू बदाम तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही घालून गार्निश करू शकता। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आमरसचा। तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की तयार करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने आमरस पुरी बनवता ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा।
तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून बघत आहात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवलं तरी खूप छान वाटेल मला. छान असा पुरी आणि आमरसचा आस्वाद घ्या. माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. परत भेटू एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.